आचलनं केलं सक्षमच्या प्रेताशी लग्न, नांदेडमधली प्रेम कहाणी। आता मला सांगा, हे संविधानात मान्यता नाही आहे, इले मान्यता मनुस्मृतीत आहे। कारण मनुस्मृतीमध्ये लोक कोणाशी लग्न करून द्यायचे, त्याला मान्यता होती तेव्हा, मनुस्मृती तेव्हा जिवंत होती। जेव्हा मनुस्मृतीचं राज्य चालत होतं तेव्हा लोक कुत्र्या मांजराई संघ, देवाई संघ, झाडाई संघ, गोट्या संघ, दगडाई संघ लग्न करून द्यायचे, पहिले व्हायचेही असंच। आता असं आहे की संविधान आहे, त्या संविधानात मान्यता नाही ह्या लग्नाला। आणि ही म्हणून राहिली सक्षमची बायको आहे, ठीक आहे, झाली मान्यता, दिली मान्यता, सक्षमची तू बायको आहेस। अगोदर बायको व्हायच्या अगोदर तू प्रियसी ठरली का चांगली? प्रिय करायची, प्रियशी म्हणजे काय असते ग? प्रियशी आणि प्रियकर म्हणजे काय असते, त्याचा अर्थ कळला का तुला? प्रेमाचा अर्थ कळला का तुला? जीवावर जीव देणे। जेव्हा सक्षम मेला तेव्हा तू मेली का नाहीस? प्रेम म्हणजे त्याग असतो। तुला त्याग माहित आहे का काय असतो? त्या कुठल्या गोष्टीचा त्याग केला व? सक्षम तुझ्यासाठी धर्म चेंज करायला तयार होता। सक्षम तुझ्यासाठी गोळ्या घाला पण छातीवर छातकर तयार होता। सक्षमनं तुझ्यावर जीवाफार प्रेम केलं। त्या काय केलं त्याच्यासाठी? काहीच केलं नाही, त्या काहीच केलं नाही। त्यानं जीवाचं रान केलं, जीव सोडला तुझ्यासाठी, देह त्यागला तुझ्यासाठी। त्या काय केलं? त्या काहीच केलं नाही, फक्त त्याच्या प्रेतासंग लग्न केलं म्हणतं। अगं प्रेतासंग लग्न होत नसतं, ते मनुस्मृतीत होते, संविधानात नाही, कळलं काय? मनुस्मृती जिवंत राहिली असती तर तुला मान्य झालं असतं, तू खरंच सक्षमची बायको आहेस। तू सक्षमची बायको मनाच्या लायकीची नाही आहे, तू सक्षमच्या बायको मनाची लायकीची नाही। कारण बायको अशी नसते, परिवाराला घेऊन चालत असते, कळलं काय? परिवाराला घेऊन चालत असते। आणि सक्षमची खरीच बायको आहेस तर तू, तर मला याला उत्तर दे। अगोदर तुझ्या मायबापाजवळून पैसा काढ, तर परिवाराचं चांगलं कर आणि सक्षमला न्याय दे। तू खरीच बायको असशील सक्षमची तर, हे माझं म्हणणं आहे। तू प्रियशी तर नाही होऊ शकली, बायको अशील, तू प्रियशी होऊ शकली नाही। प्रेयशी नावाला कलंक आहे तू, अच्छा लक्षात ठेव, प्रेयशीच्या नावाला कलंक आहे तू। तू प्रेयशीने म्हणू शकत मी तुला, तू बायको झाली असन, ठीक आहे, तू बायको झाली असेल सक्षमची, तर माझं एकच म्हणणं आहे, सक्षमच्या आई वडिलाला चांगलं ठेव, चांगलं वागव। तुझ्या मायबापाजवळून पैसा काढ, 20 ते 50 लाख रुपये काढ आणि त्यांना दे आणि त्यांना सांग मला माफ करा, चुकी झाली माझी, कारण त्याच्यात गलती माझी पण आहे, असं म्हण त्या सक्षमच्या आई वडिलाला। माझी पण गलती आहे, मी पण या सजाच्या लायकीची आहे, कारण माझ्यामुळं सक्षमचा जीव गेला। पण मी आता असं समजल की माझा परिवार हा आहे तो नाही, पण तुझा परिवार, तू डायलॉग चेंज करतोस, तू पिक्चर पाहतं, कुठले पाहतं काय माहीत। खरंच बायको असशील तू तर, मी तर तुला बायको मानत नाही सक्षमची आणि प्रेयसी मानत नाही, कारण तू केलं तसं। अगं सख्या बापाची नाही झाली तू, चुलत बापाची काय होशील, मायची काय होशील? ज्या जन्मदार मायबापानं चीच झाली नाही, तू त्या मायबापालाच बेमान झाली। त्या चुलत जे आताचे झाले तुझे मायबाबा सक्षमचे आई वडील, त्याचे काय होशील व तू? सोडल्या गोष्टी म्हणून सांगत आहे मी, आचल सारख्या मुलींना आपल्या जातीत आपली आई घालाव, दुसऱ्या जातीत नाही घालाव। लोक दुसरे पडले नाही वरून, तसे तुम्ही तुमच्या मायचे लाल असतात, परी असतात, तसे ते पण काही ना काही असतात मायबापाचे कोणी, कळलं काय? कारण तुमच्या ह्या वाईट गोष्टीमुळे, तुमच्या ह्या वाईट पद्धतीमुळे लोकांची जीव जाते। तुम्ही लग्नाच्या वेळेस जात बघता, प्रेम करण्याच्या वेळेस तुम्हाला जात बघत नाही। अरे झोपायच्या वेळेस अगोदर मायला विचारायचं असतं का बाबा हिच्या आई झोपू का याच्यापाशी नाही झोपू, कारण बोलणं माझं लय नंग आहे, पण काय करू मी स्वतःला सांभाळतो, कारण जीव गेला, असा जीव इथंही पण गेला, औरंगाबादलाही गेला, औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पण एका जणाचा जीव गेला आणि नांदेडलाही पण गेला। घटना दोन्ही एक सारख्याच आहेत, आता फक्त चेंज इथं झाले की मुलगी आहे संभाजीनगरची जयभीमवाली आणि नांदेडचा आहे मुलगा जयभीमवाला, बस दुसरा काहीच नाही, फक्त तिथं चेंजेस झालं। मुलगा हिंदू, मुलगी जयभीमवाली, इथं मुलगा जयभीमवाला, इथं मुलगी हिंदू, बस फक्त दुसरं काहीच नाही। अरे कशाला तुम्ही जात पात करता बे? एका मायचे लेकरं आहे आपण, परमेश्वराचे लेकरं आहे, एकाच मायच्या उदरातून जन्म घेतले आणि मातीत जाणं आहे। कोणी मातीत जळते, कोणी अग्नीत जळते। लायकी आहे का तुमची? माझं एकच म्हणणं आहे आचलला, तू खरंच प्रेम केलंस ना सक्षम संग, खरंच तू सक्षमची बायको असन तर तुझ्या बापाजवळून पैसे माग, तुझ्या बापाला अंदर टाक, तुझ्या मायला अंदर टाक, तुझ्या साऱ्या परिवाराला अंदर टाक आणि तू जेलात जाय।
तेव्हा मग मी म्हणन तू खरंच बायको आणि सक्षमची प्रेयसी आहेस. कारण तू गुन्हेगार तेवढी आहे, तुझा बाप जेवढा गुन्हेगार आहे तेवढं तू पण गुन्हेगार आहे. तुझ्यामुळे जीव गेला त्याचा, तुझ्यावर प्रेम नसतं केलं त्याने, तुझ्यावर विश्वास नसता ठेवला, तुझ्यावर कुठल्याही गोष्टीचं म्हणजे काहीही ठेवलं नसतं, विशेष तसा ठेवला तुझ्या संग, तर बिचारा जिवंत राहिला असताना आपल्या आई संग, आपल्या बापा संग, आपल्या परिवारासंग आणि ताटे परिवार संग चांगला राहिला असता. तर कसाही असो, तू गुन्हेगार असो, टोपरी असो, काही असो, पण आपलं लेकरू मायबापाला आपलं चांगलंच असते. कळलं काय? तू गुन्हेगार असो, तुझ्या बापानं त्याला गुन्हेगार बनवलं म्हणते, तुझ्या बापानं त्याच्यावर खोटेच केसेस टाकल्या म्हणते, असे मला ऐकायला मिळालं, कमेंट येतात भरपूर. त्या कारणामुळे मी तुला सांगून राहिलो की तुझ्यामुळं सगळं काय झालं, हे तू आहे याला जिम्मेदार, कुठला कोणी नाही. आणि तुझा परिवार आहे. अरे तुझा परिवार हा गुंडेखोर आहेस, कारण तुमच्या घरी बंदुका कुठून येतात रे? तुमच्या घरी तलवार आहे, बंदूक आहे, हे ते कुठून आल्या तुमच्याजवळ? म्हणजे तुम्हाला कोणतरी पाणी घालत आहे, झाड पाणी घालत आहे, खत पाणी घालत आहे, म्हणून तुम्ही एवढे मोठे झाले ना, बंडखोर झाले ना. आणि या नांदेड जिल्हा म्हणते हा गुंडेखोरीतला जिल्हा आहे. तिथं भरपूर लोक कांड होतात, तिथं गुन्हेगारी होतात. त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, तो नांदेड जिल्हा गुन्हेगारीतला एक खंड बनून राहिला आहे. त्या कारणामुळं तिथं गुन्हेगारी पालून कोण राहिलं? सरकार झोपलाय की काय आहे? सरकारनं तिच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. हे गुन्हेगारी लोकांना जेला टाकलं पाहिजे, कारण ही गुन्हेगारी जास्त वाढून राहिली. माझं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेब महोदय, तुम्हाला माझी एकच विनंती आहे, नांदेडमध्ये जे काय गुन्हेगारी होऊन राहिले, जे बंडखोर लोक आहेत, त्यांना लवकरात लवकर बेड्यात ठोका. म्हणजे काय करून हे जे अत्याचार होऊन राहिला, गुन्हेगारी होऊन राहिली, हे कमी तरी होईल. आणि त्याच्या घरी शस्त्र कुठून आले, दारूगोळा कुठून आला, बंदुका कुठून येतात, तिथं तुम्ही ठेवा नजर की कुठून येतात ह्या गोष्टी. कारण दादा हे चुकीचं आहे नाही काय? कुठं म्हणजे मला सांगा, आचलच्या घरी हे बंदुका कुठून आल्या हो? कोणा खत पाणी टाकलं तिच्या घरी नेऊन? कोणीतरी खत पाणी टाकत असताना ना भाऊ, म्हणून तिच्या घरी बंदुका आल्या ना. आल्या ना, नाही तर कोणाच्या घरी बंदूक आहे का हो? कोणचा शिपाई होय तो, कोणता एखादा प्रधानमंत्री हो का राष्ट्रपती हो, त्याच्या घरी बंदूक राहील सिक्युरिटीसाठी का तिला मारायला येईन? भाऊ कुठून ना कुठून तर ताल केला असं यायनं, कुठून ना कुठून आणली असन. कारण एक असं आहे दादा की गुन्हेगारी भरपूर वाढलेली आहे नांदेडमध्ये. त्या कारणामुळं आणि सगळे गुन्हेगारी पालून कोण राहिले काय मालूम, पण सरकारनं नजर ठेवली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि आजच्यासारख्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे की प्रेम करायचं असेल तर आपल्या जातीतल्या मुलाशी करा, लग्न करायचं आपल्या जातीतल्या मुलाशी करा, दुसऱ्या जातीतल्या मुलाशी करू नका. नाहीतर घात होतात. तुमचे मायबाप मुलांना मारण किंवा तुमचे मायबाप मुलींना मारण, हे दोनच गोष्टी चालणार. कारण प्रेम करा, संविधानानं दिलेला अधिकार आहे. प्रेम करा, संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुमचा जोडीदार साथीदार चॉईस करण्याचा दिलेला आहे. चॉईस करा, पण माझं एकच म्हणणं आहे, जोडीदार चांगला बघा का तो तुम्हाला जिंदगीभर साथ देईन. कारण कुठलाही मायबाप असो, कुठलेही मायबाप असो, लक्षात ठेवा, कुठलेही मायबाप असो, काहीही केलं तरीही आपल्या मुलीचं सुखच पाहते, दुसरं काहीच पाहत नाही. तिच्या आता एक विचार केला तर आचलच्या बापाचे कोण बोललो तर त्याने हे जे वाईट केलं, बाकीचे जेवढं ते कांड केले ना त्यानं, गुन्हेगारी केले ना, हे वाईट केलं. सक्षमला मारायचं नव्हतं, बस दुसरं काहीच नाही. आणि बाकीचे जेवढ्या गोष्टी केल्या त्यानं समजायला पाहिजे होतं सक्षमला, आचललाही समजायला पाहिजे होतं. आणि म्हणा लागत होतं की बेटा माझ्या मुलीच्या नादी लागू नको, हात जोडून विनंती करतो. समजावलं असतं फारच चांगलं झालं असतं. समजावली असन तुम्ही, आचलच्या बापाने आचलला समजावलं असन, सक्षमला समजावलं असन, हे लोक ऐकत नसन. त्या कारणामुळं याला हा विळा उचला लागला. पण विळा हा शांतीतून उचला लागत होता, कारण तुम्ही 2 मिनिटाच्या रागात तुझ्या बापाला जेला जा लागलं. हा राग लय बेकार असतो 2 मिनिटाचा, आणि आता जेला सडून झाला तुझा बाप, दुसरं काहीच नाही. त्या कारणावर माझं एकच म्हणणं आहे की आचल तू पण एवढीच गुन्हेगार आहे, तेवढा तुझा बाप गुन्हेगार आहे, तुझा भाऊ गुन्हेगार आहे. तुझ्या भावाला कोणी प्रवृत्त केलं असन सक्षमला मारण्यासाठी, ते पण पोलीस लोक गुन्हेगार आहे. जे करणारे लोक पोलीस लोक आहे म्हणते, कोणचे कर्मचारी आहे म्हणते, सगळे तेही गुन्हेगार आहेत. त्यांनाही आत टाकावं, हे माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला. आणि सरकारला माझा हात जोडून विनंती आहे की सक्षमच्या आईवडिलाला न्याय द्या. हात जोडून विनंती करतो, सक्षमच्या आईवडिलाला न्याय द्या. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय.